त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो. सुक्षेत्राधिपती मदनूरवासी रेवण सिद्ध सिद्धलिंगेश्वर बागंडा मठ संस्थान मदनूर या पुण्यस्थळी काही वर्षाच्या नंतर, कोरोनाच्या काळाच्या नंतर यावर्षी हे सत्संग सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे. कारण सिद्धलिंगेश्वरांचं दगडीचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेले आहे. या अंतर्गत सिद्धलिंगेश्वर मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्त आज हे मंगलमय कार्यक्रम आज प्रारंभ झालेले आहे. विशेष म्हणजे आता वातावरणामध्ये इलेक्शनचं पिरियड आहे. इलेक्शन पिरियड म्हणजे देवाचा नाही, हे माणसाचं आहे. पुष्य मास त्या वेळेला प्रतिष्ठापना करता येत नाही. इलेक्शन बघूनच का ठेवले? इलेक्शन बघून आम्ही ठेवलेले नाही, नंतर इलेक्शन डिक्लेअर झाले. तर महाराज म्हणाले तर शंभू भगवंताचा या भूलोकाच्या प्रती अवतरणाचा दिवस आहे, मार्गशीर्ष मास म्हणून. प्रतिष्ठापनाला फार महत्व दिलेले आहे. तर आम्ही लोकाला बघावं की देवाला बघावं? भरपूर लोक बसलेले बघावं, एक देव बसलेले बघावं. कसं करावं? देवाला बघावं. देवाला बघावं म्हणूनच कार्यक्रम मी ठेवलो, माणसाला बघावं म्हणून कार्यक्रम ठेवलेले. महाराजाला मी म्हटलं, तुमचा कथा कोणाला सांगायचं म्हणजे महादेवाला सांगायचं. अनेक 33 कोटी देवी देवता तुमचं कथा ऐकतात, फक्त माणूस ऐकत नाही. देव दानव मानव, लक्षात आलं का? देव बी ऐकतो, दानव बी ऐकतो आणि मानव बी ऐकतो. कशासाठी ऐकतात कथा? कल्याण करून घेण्यासाठी कथा आहे. आपलं जीवन उद्धार करून घेण्याकरता कथा आहे. आणि यांच्या बरेचशे ठिकाणी कथा होत. मी म्हटलं आपल्याकडे तुमचा वेळ फार महत्वाचा आहे, फार सुंदर कथा सांगतात आणि संगीतमय वातावरण या ठिकाणी ते निर्माण करतात. त्यांना बी वाटते गिरेकी जास्त असेल तर थोडं व्यापार करण्यासाठी आनंद वाटते. गिरेकीच नसेल तर दुकानामध्ये झोपी जाते माणूस. झोपी तर जाते किंवा दुकान लावून थोडं फिरून तर यावं म्हणून निघून तर जाते. परंतु या ठिकाणी शिवनामाचा शाळा भरली म्हटल्याप्रमाणे आज तुम्ही जे ऐकू लागलात ना, तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान पाहिजे असेल तर फक्त तुम्ही ऐकलं तर जमत नाही. तुमचं संपूर्ण परिवार ऐकलं, त्या घरामध्ये समाधान मिळते. तुम्हाला फायदा होते म्हटलं तर माणूस पळापळी जास्त करते. म्हणून प्रदीप मिश्रांच्या मागे लोक लागण्याचं एकमेव कारण आहे, त्यांना फायद्याच्या गोष्टी जास्त सांगते.
लक्षात आलं का? तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही शिवकथा ऐकलं, तुमचा जी अडीअडचणी आहे, तुमचा जो भणभणी आहे, ते सगळं संपूर्ण टोटल निरसन होणार आहे. तेवढंच नाही, आज धर्माबाद तालुक्यातून येवती तिथून भक्त मंडळी आलेले आहे. कशा शिवकथा ऐकण्यासाठी आला नाही, परंतु आले महाराजांना भेटण्यासाठी. परंतु लाभ घडलं कथाचं. लक्षात आलं का? धडधडी, घाबरी, बेचैनी, टेन्शन, प्रॉब्लेम, मनुष्य जन्मात आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडणार आहे. बेचैनी होणारच आहे. तुमचा मनासारखा तुमचा व्यवहार कधीच होत नाही. तुमचा सारखा, तुमचे ऐकण्यासारखा तुमचं लेकरं नित्य म्हणून गॅरंटी नाही. नवरा तसंच सापडते म्हणून गॅरंटी नाही. बायको तसंच सापडते म्हणून गॅरंटी नाही. तुमच्या इच्छाप्रमाणे पैसे येतील म्हणून गॅरंटी नाही. भरपूर शेत पिकतील म्हणून गॅरंटी नाही. ऐन वेळेला रास करता वेळा भडाभडा पाऊस पडला तर काय करणार आहे? लक्षात आलं का? तुमचा इच्छाप्रमाणे कुठल्या गोष्टी होत नाही. अर्जी हमारी, मर्जी तुम्हारी. फक्त आमचा अर्जी आहे, मर्जी कोणाचं आहे? ईश्वराचा मर्जी आहे. आमचं काम पेरणी करायचं, आमचं काम राबायचं, पीक पिकायचं न पिकायचं तुमच्या हातात नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. परंतु कोणता दिवस कसं येतात काही सांगता येत नाही. म्हणून आज प्रथम दिवस आहे. इलेक्शन सारखा आम्हाला तर प्रचार करता येत नाही, तरी सुद्धा आपले विलेकरी पत्रकर्ता शिवा बोलले, आपण 4 बॅनर लावून टाकू, गावात एक, तिथे एक, इथं एक, असं बॅनर लावतो म्हटलं. तर कल्याण करण्याकरता, कल्याण करून घेण्याकरता सुद्धा हाक मारावा लागतं. जागा जागा स्वधर्माने वागा, जागा जागा स्वधर्माने वागा. कल्याण करून घेण्याकरता स्वधर्मानं वागावं लागेल. आपल्याला दुसऱ्याला त्रास होता कामा नये. पहिला हे मुख्य स्वतः आचरण करावं लागतं. लक्षात आलं का? हे महापुण्य. तर सर्व प्राणीच्या प्रती एक प्रकारच्या निष्ठा बाळगून, जसं आपल्याला जीवन जगावा वाटते त्याप्रमाणे प्रत्येक जीवाला सुखाना जगावा वाटते. कोणी दुखी होऊन जगावं म्हणून कोणाला वाटत नाही. तुम्हाला स्वतः परेशान व्हावा तुम्हाला वाटते का? परेशानी आम्हाला होऊ नये. सगळ्या दुनियाला झाला तर झाला, परंतु आम्हाला परेशानी होऊ नये आपण असा विचार करतो. संत तसा विचार करत नाही. मी स्वतः परेशान झाला तर हरकत नाही, परंतु दुनिया परेशानी होऊ नको म्हणून संताला जास्त महत्व दिले. त्याकरता आज आपले कल्लायप्पा स्वामी, कल्लायप्पा पाटील काय म्हणले आज? पाटलाचा प्रसाद महादेवप्पा पाटील. मला महादेवप्पा म्हणले की स्वामी समजून घेतलो होतं. नाही अप्पा स्वामीच आहे की. हां, काही लोक स्वामी पाटील येतं, टाकळीमध्ये पाटील येतं कोणी पण, तर ते समजून घेतलो होतो. परत पाटील साहेब असं आम्ही इच्छा बाळगलो, घ्या म्हणून जबरदस्तीने ते प्रेमानं हाक मारले. असाचा कार्यक्रम आहे. स्वतः होऊन मागी लागून माझ्याकडून सेवा घडू दे म्हणून माताजी कळकळीनं मला फोन केली. तर आज त्यांच्या भाग्यामध्ये, आज या पुण्यमय वातावरणामध्ये अवतारी पुरुष सिद्धलिंगेश्वर भगवंताचा प्राण प्रतिष्ठापनाच्या निमित्त आज पहिला दिवस प्रसादाचा व्यवस्था त्यांच्याकडून होऊ लागलं.
तर 3 दिवस माझा आवाज बंद पडला होता. आज खुलले आवाज. आज खुलण्याचं एकमेव कारण आहे सिद्धलिंगेश्वर महाप्रभूचा कृपा आमच्यावर सुद्धा झालेली आहे. तर अशा हा मंगलमय प्रसंगी बघा माताजी बिचकुंडी येऊन आले. मधुनुरीने यायला आम्हाला परेशानी होऊ लागली. माय सगळ्यांनी ऐका, एकटा येऊ नको उद्या, 4-4ला पकडून आणा. ते LIC वाले कसं करतात माहितीये का, 100 माणसाला विचारतात ते एजंट हो दे न हो दे, फक्त विचारत जायचं. 100-150 लोकांना विचारल्यावर त्याच्यात एक कोणीतरी होते. तेवढं डोकं त्याचं खराब करून घ्यावं लागतं. त्याच्या डोक्यात त्याच्यासाठी डोकं खराब करून घेतलं. फक्त या जीवन जगत असताना तुम्हाला आधार मिळेल, परंतु तुम्ही तर सत्संग ऐकता, 4 माणसाला तुम्ही ऐकू घातल्यानंतर त्यांच्या पुण्य सुद्धा तुम्हाला मिळते. त्या ठिकाणी त्यांनी ऐकलेले पुण्य तुम्हाला मिळते, कारण तुमच्यामुळं त्यांच्या कल्याण होते. लक्षात आलं का? म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. महादान म्हटलं, अन्नदानम महादानम, विद्यादानम अथपरम, अन्नेना क्षणिक तृप्ती यावत जीवनची विद्या. 2 दान घडू लागले माताजीकडून, पाठीकडून. एक दान अन्नदान आहे, दुसरं दान विद्यादान आहे. विद्यादान माना काय आहे? गुरु महाराजांचे 2 गोष्टी ऐकणे हे विद्यादान आहे. हे अंतःकरण पवित्र करते, स्वच्छ करते, निर्मळ करते. हृदय होवो निर्मळ, निर्मळ करून टाकते. ज्यावेळी हृदय निर्मळ होते म्हणजे धडधडी निघून जाते, घाबरीपणा निघून जाते, बेचैनी निघून जाते, आरामशीर रात्रभर झोप लागते. झोपीमध्ये महाराज तर येतात, सिद्धलिंगेश्वर येतात, महाराज तर येतात. झोपीमध्ये ज्याच्या ध्यान करतो आपल्याला ते मी घडते. इथं कथा ऐकून गेल्यानंतर थोडं थोडं भारी भारीच्या कथा असेल तर ते कथाच्या माध्यमातून महादेव येते. अक्का महादेवीच्या स्वप्नामध्ये महादेव येत होता. अक्का केळवाना नंदो कनस कंडी. अक्का मी एक स्वप्न पाहिलं बघा अक्का म्हणून एक वचन लिहिले, नानंद कनस कंडे. काय स्वप्न पाहिलीस माय? स्वप्नात काय आले तुला? स्वप्नात माझा नवरा आला नाही, स्वप्नात माझा लेकरू आला नाही, स्वप्नात माझा पैसा आला नाही, स्वप्नात माझा कोणी मेलेले नाही. आपल्या स्वप्नामध्ये कोणीतरी मेलेले तर येते, कोणीतरी भांडण केलेले तर येते, झगडा केलेले येते, किंवा गप्पा 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 खाल्लं तर ते येते. बरोबर आहे की? आम्ही तेच करतो म्हणून तेच येते. परंतु अक्कामादेवी तर तसं नाही. स्वप्न का पाहत होते? लिंग पूजा करत असताना महादेवाला बघायचं डोळा भरून, फूल चढलेले, महादेवाच्या पिंडी, फूल चढलेले, आरती केलेले, नैवेद्य दाखवलेले. काय म्हणते? नानंद कनस कंडे. काय पाहिलं स्वप्न? सुंदर हा शंकर, भगवान शंकर मी पाहिलो. मोठं मोठं जटा पाहिलं, तिसरं डोळा पाहिलं, सुंदर वर्ण पाहिलं. तेवढंच नाही, मला जवळ घेतलेले मी पाहिलं. शंभो महादेव मला जवळ घेतले. बघा काय भारी भारीचं स्वप्न. त्या प्रकारे आपला कल्याण करून घ्यायचं असेल तर या प्रकारच्या समाधानकारक दृष्टांत आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे. तरी मृत्यूच्या नंतर आम्हाला काम देणार आहे, आता नाही. आता काम देणारा पैसा परिवार आहे, परंतु मेल्यानंतर काम देणारे आपला धर्म कार्य आहे. म्हणून हे धर्म कार्य करणारे सर्व भाविक भक्त दर दिवस एक भक्तांच्या या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था दिवसभर आता करून ठेवल्यानंतर दिवसभर रात्रभर प्रसाद होत राहणार आहे, काहीच कमी पडणार नाही. तर या ठिकाणी काही थोडासा शिवकथा ऐकून लांब जाणार असेल तर थोडासा का होईना, परंतु कथा तुम्ही श्रवण करा.
गोड गोड सगळ्या गोष्टी भेटते हो संसारामध्ये बाकीचे, परंतु शिवकथा श्रवण करणं म्हणजे अवघड आहे. टीव्ही मध्ये तुम्ही पाहत असेल, परंतु डायरेक्ट टीव्ही मध्ये गुलाबजाम दिसते, पोट भरते का? टीव्ही मध्ये मुरकू दिसते, टीव्ही मध्ये गुलाबजाम दिसते, टीव्ही मध्ये भाकरी भाकर काय म्हणतात त्याला, रोटी दिसते, चटणी दिसते, तोंडाला पाणी सुटते, परंतु पोट भरत नाही. लक्षात आलं का? तसं टीव्ही मध्ये कथा ऐकल्यानंतर तुम्हाला पुण्य लागते म्हणून गॅरंटी नाही, परंतु डायरेक्ट ज्यावेळी तुम्हाला कथा ऐकायला मिळते त्यावेळी तुम्हाला भक्कम पुण्य मिळते. म्हणून कमलनगर तालुका डिक्की तिथून लेकरू आलेले आहेत शिवकथाच्या माध्यमातून. पुढल्या वर्षी त्यांच्या पोटी शिवभगवान त्यांच्या पोटी यावं इच्छा धरून आलेले. ज्यावेळी इच्छा धरून या ठिकाणी ऐकतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतो. अनेक लोकांच्या जीवनात आम्ही पाहिलेले आहोत. कालच आले एक मुलगी, लास्टला तुम्हाला बोलतो, कालच आली होती मुलगी. सात पिढी सरपंच साहेब, 7 पिढी 2 हाले 4 बकरी की 5 बकरी कापत होती. ते बकरी आणि हल्या कापल्याशिवाय त्यांच्या घरी मुलगा जन्मत नाही म्हणे. त्यांच्या डोक्यातला सोच. डोंगरगाव ऍड्रेस के साथ देतो तुम्हाला, लोहा तालुका डोंगरगाव आहे. गेल्या वर्षी आम्हाला घेऊन गेले ते. आपण 7 मुली आहेत, आता आमच्या घरी मुलगा नाही. मग काय, आम्ही हे कार्य केला नाही म्हणून आम्हाला मुलीच होऊ लागले. आता कार्य करावं म्हणून आमची इच्छा चालू आहे. ऐकू लागले का नाही? घडलेली घटना बोलवलं तुम्हाला. हे कार्य, कार्य म्हणजे कळालं का? कापायचं म्हणजे कार्य. मी म्हटलं आजपासून संकल्प करा, आतापासून आम्ही हल्या कापणार नाही मुलगा झाल्यानंतर म्हणून संकल्प करा, तुम्हाला मुलगा गॅरंटी होईल. म्हणून मी संकल्प सोडायला लावलो. आता तुमचं सोयऱ्याच आहे डोंगरगाव बनाळी 2-2.5 महिन्याच्या पूर्वी डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. कोणाचं करेक्ट ठरलं? ते हले कापतात म्हणून त्या ठिकाणी मुलगा झाला नव्हता. मी म्हटलं कापणं बंद करतो म्हणून संकल्प करा, तुम्हाला मुलगा गॅरंटी होईल. त्या मुलाला घेऊन आमच्या जवळ आले. 1 तोळा सोनं घालतो म्हणली होती त्या स्वस्ताच्या काळामध्ये. डबल झाले ते परेशान आहे. हले कापणं सोपं पडत होतं की काय? तर सांगायचं म्हणजे हे काय अनिष्ट परंपरा आमचा हा कुठल्याही जीवाचा हानी होता कामा नये. अशा प्रकारचा संकल्प बाळगला आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता तुम्ही शुद्ध संकल्प बाळगा. संभयप्पा महाराजजी मेनूरकर आता त्यांचे आगमन झालेले सतीपती. तर उद्या महाराज कुठं बसले? बसा. आता 9 वाजले वाटते नाही? बसा बसा बसा. उद्या सकाळी 9 वाजता या. 9-10 वाजता माय. उद्या 10 वाजता, थंडी जास्त आहे ना, 10 वाजता या. 10 वाजता या. लवकर सुरू करा आणि तदनंतर तुम्हाला थोडासा विश्रांती मिळेल. नंतर शिवकथा त्या ठिकाणी प्रारंभ होतील. मेनूरच्या काही भक्तांना सुद्धा तुम्ही घेऊन या येत्या वेळेस. उद्या संख्या थोडा जास्त दिसायला पाहिजे.
साखर घ्यायचे महाराज. तर उद्या संख्येत जास्त झाल्यावर साखर घ्यायचे मी सुद्धा लोकांना घेऊन या. तर भरपूर बरे हे मंडप भरून असलं तरी सुद्धा आज घ्या प्रसाद घेऊन. अजून या ठिकाणी महाराज डायरेक्ट सुरू करायचे.